नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण मॅथ्स पार्ट 2 ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधील एक्झरसाइज 2.1 मधली इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मलच्या संदर्भातली काही सम पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 6 सम पहा. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व x is equal to sin theta, y is equal to cos 2 theta, at theta is equal to pi by 6. पहिल्यांदा आपल्याला नॉर्मलचा आणि टँजंटचा आणि नॉर्मलसाठीचा कर्वचा जो आहे स्लोप आहे, टँजंटचा किंवा नॉर्मलचा स्लोप हा कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला स्लोप ऑफ द टँजंट इज इक्वल टू dy बाय dx. पण एक्स साइन थिटामध्ये वाय हा कॉस 2 थिटा आहे, म्हणजे दोन्ही फंक्शन्स एक्स आणि वाय थिटाच्या संदर्भातले आहेत. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थिटा अपॉन dx बाय d थिटा असं होणार आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी चेक करायच्या आहेत. त्या म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2 थिटा, 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह 2 डिवाइड बाय dx अपॉन d थिटा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू मायनस 2 तसाच साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 11वीतला. आता इथे 2 अजून मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे मायनस 2 इंटू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. कॉस थिटाला कॉस थिटा जाईल, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 4 साइन थिटा. देअरफॉर dy बाय dx at theta is equal to pi by 6 is equal to minus 4 sin pi by 6. sin pi by 6 sin 30, sin 30 is half, म्हणजे स्लोप झाला minus 4 into half, that is minus 2. Therefore slope of tangent is minus 2 and slope of normal is minus 2 चा रेसिप्रोकल अपोजिट साइन, म्हणजे 1/2. इथे आपल्याला स्लोप मिळाले. आता आपल्याला पॉईंट स्लोप फॉर्म वापरायचा असेल तर पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती पाहिजेत. हियर x इज इक्वल टू साइन थिटा, देअरफॉर x इज इक्वल टू साइन ऑफ pi by 6, that is nothing but sin 30 is half. Y is equal to cos 2 theta is equal to cos of pi by 3. theta म्हणजे pi by 6 ला 2 ने मल्टिप्लाय केलं pi by 3, sin 60 cos 60 again half. Therefore point is 1/2 comma 1/2. Therefore equation of tangent by using point slope form y minus half is equal to slope minus 2 into x minus half. ओके, सिम्प्लिफाय करू आता आपण. therefore सगळ्याला ओके आधी y मायनस हाफ इज इक्वल टू मायनस 2x प्लस 1. 2 ने मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला तर काय होईल 2y मायनस 1 इज इक्वल टू मायनस 4x प्लस 2. या दोन्ही टर्म्स अपोजिट साईडला शिफ्ट केल्या, देअरफॉर 4x मायनस 2 प्लस 2y हा 2 इकडे आला मायनस होईल,
-3 is equal to 0. Okay, this is the equation of tangent. आता आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल पण हवं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, तर नॉर्मलचा स्लोप किती काढला आपण 1 हा, तो आता इथे यूज करायचा आहे. Therefore, equation of normal is y minus half is equal to normal चा स्लोप किती आहे, नॉर्मल चा स्लोप 1/2 x minus half. हा 2 इकडे मल्टिप्लाय येईल, 2y minus 1 is equal to x minus half. 2y minus 1 इकडे आणला, x minus 2y हा plus 1 होईल, plus 1 minus half is equal to 0. Therefore x minus 2y plus half is equal to 0. This is the equation of normal. Okay, म्हणजे थोडक्यात दिलेल्या कर्वचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्या डेरिव्हेटिव्हच्या इक्वेशनमध्ये एक्स वाय कोऑर्डिनेट्सचे पॉईंट्सचे एक्स वाय कोऑर्डिनेट्स सबस्टिट्यूट करायचे पॉईंटचे, तो म्हणजे आपला स्लोप झाला, आणि नंतर पॉईंट स्लोप फॉर्म वापरून इक्वेशन सॉल्व करायचं. ओके, आता पुढचं सम बघू आपण. पुढचं सम, find the point on the curve y is equal to root x minus 3 where tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equal to 0. Okay, solution. Here slope of line 6x plus 3y minus 5 is equal to 0 is minus 6 upon 3, that is minus 2. Since required tangent is perpendicular to this line, therefore slope of tangent is equal to minus 2 चा reciprocal with opposite sign 1/2. Okay, but we know that dy by dx gives slope of a tangent. Therefore dy by dx is equal to, आता इथे बघा रूटचं डेरिव्हेटिव्ह 2 अपॉन रूट ची क्वांटिटी, आणि क्वांटिटी आहे x मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 इंटू 1 नाही लिहिला तरी चालेल. बट dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे 1/2 इज इक्वल 1 अपॉन 2 रूट x मायनस 3, 2 ला 2 कॅन्सल होईल. देअरफॉर रूट x मायनस 3 इज इक्वल टू 1. Squaring both sides, x minus 3 is equal to 1. Therefore x is equal to 4. Therefore when x is equal to 4, y is equal to root x minus 3 is equal to root 4 minus 3 is equal to 1. Plus or minus 1, under root of 1 is, therefore points are 4,1 and 4,-1. But 4,-1 does not satisfy the equation. म्हणजे आपला करेक्ट आन्सर फक्त 4,1च होईल, कारण जर 4,-1 मी इथे सबस्टिट्यूट केलं तर y ची व्हॅल्यू -1. -1 इज इक्वल टू 4 minus 3. 4 minus 3 is 1, under root of 1.
ओके, हे पण चालू शकेल, पण प्रॉपर जे आहे 4,1. अजून एखादं सम